ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला आणि पाहूया इथे ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट. तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने सायली आणि अर्जुन हे दोघं जण मिळून आता प्रियाचा खरा चेहरा सदा आणि मैना समोर आणणार, तर दुसऱ्या बाजूला दोघं मिळून आता प्रियाच्या विरोधात खूप मोठा पुरावा मिळवणार. आता नेमकं काय काय आणि कसं कसं घडतं या सर्व गोष्टी आपल्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर आता इकडे प्रियाला तिच्या माणसाने आधीच फोन करून सांगितलेलं असतं सदा आणि मैना हे दोघंही त्यांच्या राहत्या घरी नाही आहेत. त्यानंतर मग मात्र आता इकडे प्रियाला खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं की सदा आणि मैना नेमके असे कुठे गायब झाले असतील, ते असे निघून जाताना मला बोलूनही कसे गेले नाही, याला काय अर्थ आहे, कुठे गेले असतील, सायली अर्जुनच्या हाती जर लागले नसतील ना, सायली अर्जुनला सामील तर झाले नसतील ना, नाही जर असं झालं असेल तर मी काय करू, मला कसं माहिती होईल ते दोघं जण कुठे आहेत, शी बाबा सगळाच गोंधळ होऊन बसलाय असा विचार करत आता प्रिया ही तिच्या रूममध्ये जाते. रूममध्ये जाऊन आता ती विचार करते काय करू, सदा आणि मैना नेमके कुठे, याचा शोध कसा घेऊ, काहीतरी करायलाच लागेल, काहीही करून सदा आणि मैना नेमके कुठे आहेत हे शोधून काढावंच लागेल. पण कसं शोधू, काय करू, कोणाला विचारू. मग प्रिया आता विचारात मग्न असतानाच त्या ठिकाणी आता प्रियाला अश्विन घरी आलेला सुद्धा कळत नाही. आता अश्विन येतो आणि प्रियाच्या समोर टिचकी वाजवत विचारतो काय झालं, हरवली आहेस तू तन्वी. प्रिया काही नाही म्हणते. अश्विन म्हणतो तन्वी काहीतरी झालंय आणि तू माझ्यापासून लपवतेस, मला माहिती आहे, बोल ना काय झालंय. त्यावर मग लगेचच आता प्रिया ही म्हणू लागते अश्विन अरे काही नाही रे, तुझाच विचार करत होते. अश्विन मला एक गोष्ट सांग, जर उद्या जाऊन तुला कळलं मी तुझ्याजवळ खोटं बोलली आहे किंवा मी तुझ्यापासून एखादी गोष्ट लपवली आहे, मी तुला एखादी गोष्ट नाही सांगितली तर तू काय करशील. अश्विन मला माहिती आहे तू मला मोठ्या मनाने माफ करशील आणि आयुष्यभर माझी साथ देशील, हो ना. तू नवरा म्हणून आजपर्यंत जसा माझ्या पाठीशी ठामपणे खंबीरपणे उभा राहिलास तसाच यापुढेही उभा राहशील ना. मी चुकले तर तू माझी चूक पोटात घालशील ना, मला समजून घेशील ना बायको म्हणून. तू माझी आत्तापर्यंत जशी साथ दिलीस तशीच कायमही देत असशील ना. अश्विन बोल ना, तू माझ्यापासून लांब तर जाणार नाहीस ना, तू मला सोडून तर जाणार नाहीस ना. याच गोष्टींचा मी विचार करत होते, त्या व्यतिरिक्त मी दुसरा करून कसला विचार करणार आहे असं आता प्रिया म्हणू लागते. आता प्रियाने हे सगळं बोलल्यावर अश्विन हा हसतो. प्रिया म्हणते अश्विन अरे हसतोयस काय, आय एम व्हेरी सिरियस, बोल ना काय झालंय, तू हसतोयस का, म्हणजे तू मला सोडून जाशील. त्यावर अश्विन म्हणतो तन्वी अगं काय हे सगळं तुझ्या डोक्यात फिरतंय, ये इथे बस. अगं असा विचार तरी कसा करतेस की मी तुला सोडून जाईन. तन्वी हे तुलाही चांगलं माहिती आहे आणि मलाही, तुझ्याशिवाय माझं जगणं व्यर्थ आहे, तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत, तुझ्याशिवाय मी जगूच नाही शकत. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तन्वी, पहिली गोष्ट तू मुळात अशी कुठली चूकच करू नको ना की ज्यामुळे मला तुझ्यावर रागवावं लागेल किंवा तुला घरातनं बाहेर काढावं लागेल. तू आत्तापर्यंत बऱ्याच चुका केलेल्या आहेस आणि त्या सगळ्या घरातल्यांनी पोटात सुद्धा घातलेले आहेत. त्यामुळे आता तू पुन्हा अशी कुठलीच चूक करू नकोस की ज्यामुळे घरातले लोक तुझ्यावरती रागवतील किंवा घरातल्यांना तुझ्याबद्दल काहीतरी विचित्र निर्णय घ्यावा लागेल किंवा मला तरी, कारण घरातल्यांनीही तुझ्या चुका खूप माफ केल्या आहेत आणि मी सुद्धा खूप पोटात टाकल्या आहेत. त्याबरोबर मग प्रिया म्हणू लागते अरे अश्विन तू अगदी बरोबर बोलतोयस रे, ह्या घरची चांगली सून, तुझी उत्तम बायको, गृहिणी सगळं होण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन, पण तरीही मी फक्त माझ्या मनातला सल बोलून दाखवला. त्यानंतर मग आता इकडे प्रिया ही विचार करते अरे बाप रे, ह्याचा अर्थ हा अश्विनसुद्धा माझ्या बाजूने नाही आहे. आता कसा म्हणाला की चूक करूच नकोस वगैरे वगैरे, म्हणजे जर मी चूक केली तर हा मला सोडून देऊ शकतो. त्याबरोबर आता अश्विन हा प्रियाला म्हणू लागतो तन्वी अगं काय गं, कुठे तुझी तंद्री लागली, जा ना काहीतरी कॉफी वगैरे बनवून घेऊन ये, मी मगापासून हॉस्पिटलमधून आलो आहे पण अजून तू मला पाणीसुद्धा विचारलं नाही आहेस, काय चाललं काय आज तुझ्या डोक्यात नेमकं, तुझी तब्येत वगैरे तर बरी आहे ना, तू ठीक आहेस ना. त्यावर प्रिया म्हणते हो मी ठीक आहे. अश्विन म्हणतो जा मग माझ्यासाठी पटकन एक कॉफी घेऊन ये, एका महत्त्वाच्या केसवरती मला स्टडी करायचं आहे. मग प्रिया ही अश्विनला कॉफी आणायला तिकडनं जाते. अश्विन विचार करतो तन्वी कधी नाही पण आज हे असं विचित्र आणि वेड्यासारखं का बरं बोलली असेल, काय तर म्हणे मी तुला सोडून वगैरे जाणार नाही ना, मी कशाला तिला सोडून देईन. अर्थात माणसाचा सेल्फ रिस्पेक्ट हा माणसासाठी खूप महत्त्वाचा असतो. आता जर तन्वी माझ्या सेल्फ रिस्पेक्टला धक्का लागेल असं काही वाटली तर मग मात्र मला तन्वीबरोबर बोलावं लागेल, पण हल्ली तिच्या वागण्यावरून असंच जाणवतं आहे की पुन्हा तिच्याकडनं कुठल्याही पद्धतीची चूक वगैरे काही होणार नाही आहे. असो, इतक्यात आता प्रिया त्या ठिकाणी कॉफी घेऊन येते आणि अश्विनला कॉफी देते. ती अश्विनला कॉफी देताना म्हणत असते अश्विन मला एक गोष्ट सांग, तुला माझ्या हातची कॉफी आवडते ना.
अश्विन म्हणतो येस ऑफकोर्स. त्यावर ती म्हणते मग ठीक आहे, ठरलं तर अश्विन तुझ्यासाठी आता रोज मीच कॉफी बनवत जाईन. खरं तर ना प्रिया आता हे सगळं काही करून अश्विनला फक्त मस्का मारण्याचा प्रयत्न करत असते, जेणेकरून सुभेदारांनी जरी तिला घराबाहेर काढलं तरीसुद्धा अश्विनने तिची साथ सोडायला नको. मग ती आता अश्विनला कॉफी देते आणि विचार करू लागते पुन्हा एकदा, सायली अर्जुन नेमके गेले तरी गेले कुठे असतील. काल रात्री त्यांचा पत्त्या नव्हता, काय झालं असेल, काहीही कळायला मार्ग नाही आहे, असं सगळे विचार आता इकडे तिच्या डोक्यामध्ये सुरू असतात. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे अश्विन हा प्रियाला म्हणतो तन्वी. त्यावर ती म्हणते अश्विन काय नाही, मी माझं थोडं काम आहे, मी मार्केटमधून जाऊन येऊ का. अश्विन विचारतो अगं आता उन्हातान्हातनं काय काम आहे तुझं मार्केटात. त्यावर ती सांगते अरे ते औषधं आणायची आहेत पूर्ण आजीची थोडीशी, तर मग मी ती जाऊन पटकन घेऊन आले हां. आणि मग आता प्रिया तिकडनं घरातनं बाहेर पडते. प्रिया विचार करते की नाही, मला असं घाबरून जाऊन चालणार नाही, मला अगदी सबुरीने आणि धीराने घ्यायचं आहे, नाहीतर सगळ्यांच्या समोर सत्य यायला वेळ लागणार नाही. त्यानंतर मग प्रिया एकदा सदा आणि मैनाचा विचार करू लागते. ती विचार करते की अरे यार, मी तर सदा आणि मैनाचा विचार करत होते, त्यांच्या नादात मी कुठवर पोहोचले. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता सायली ही दुसऱ्या दिवशी मैनावतीकडे आणि सदाशिवकडे आलेली असते. सायली आता मैनाला म्हणत असते, मैना मी म्हटलं होतं तुला की मी तुला तुझ्या मुलीबद्दल पुरावे आणून देईन, तिला तुझी काळजी नाही आहे वगैरे हे सगळं सिद्ध करेन म्हणून, पण मला माफ कर, मला ते सगळं सिद्ध करायला जमलेलं नाही आहे, कारण कितीही काहीही झालं तरी तू तिची आई आहेस आणि त्यामुळे तिला तुझी काळजी आहेच. अगं तुला माहीत नाही आहे, प्रियाने तुमच्यासाठी एक माणूस पाठवला होता तुझ्या घरी, जेणेकरून तुम्ही तिथे आहात का नाही हे तपासायला, म्हणजे याचा अर्थ तिला तुझी काळजी आहे. माझंच मत चुकीचं होतं की तिला मुलगी म्हणून तुमची काहीही काळजी नाही आहे वगैरे, सॉरी माझं चुकलं. हे घे, हा तुझा मोबाईल आणि आता तू जाऊ शकतेस इकडनं. त्याबरोबर प्रिया हिला ओळखायला मी कधीही चुकणार नाही, शेवटी एक आई आपल्या लेकराला बरोबर ओळखून राहतेच. कुणीही कितीही माझ्या मनामध्ये माझ्या लेकराबद्दल विष कालवण्याचा प्रयत्न केला ना तरी शेवटी माझ्या बबलीवर पूर्ण विश्वास आहे, असं म्हणत मग लगेचच आता ती तिच्या नवऱ्याला घेऊन त्यांच्या जुन्या घरी परत येते. त्याबरोबर इकडे दुसऱ्या बाजूला अर्जुन हा सायलीला विचारतो, बायको तुझ्या नेमकं डोक्यामध्ये सुरू तरी काय आहे, काय चाललंय काय तुझं. सायली म्हणते समजेल, तुम्हाला सर्व गोष्टी आपोआप समजतील, उगाच तुम्ही काळजी करू नका. त्यानंतर मग इकडे सायली आणि अर्जुन हे तिकडे मैनाला सांगतात की बरं आता आम्ही निघतो. त्यानंतर सदा आणि मैना यांच्या समोरून सायली अर्जुन निघून जातात. आता इकडे अर्जुन बायकोला म्हणत असतो, बायको मला खात्री आहे नक्कीच तू काहीतरी मास्टर प्लॅन ट्रॅप केलेला आहेस. तर दुसऱ्या बाजूला आता मैना आणि सदाशिवला सायलीने सोडल्यानंतर मग ते दोघंजणं त्यांच्या जुन्या घरी परत येतात. आता जुन्या घरी आल्यानंतर मैना सदाशिवला म्हणते की मी बबलीला फोन करते, बबलीच्या कानावर ह्या सर्व गोष्टी घातल्या पाहिजे, कारण शेवटी बबलीच आता आपल्याला खर्चा पाण्याला पैसे देणार आहे. मग प्रिया लगेचच आता फोनची वाट बघत असतानाच तिला मैनावतीचा फोन येतो. मैनावती बबलीवर चिडते आणि म्हणत असते की काय गं, तुला कळत नाही का, कधीपासून किती फोन केले होते, तुला उचलता आले नाही का, एकही फोन उचलावा असं तुला वाटलं नाही का. अगं एवढे फोन करत होतो म्हणजे नक्कीच काहीतरी महत्त्वाचं काम असणार ना, एवढं साधं तुला समजत नाही. त्याबरोबर प्रिया म्हणत असते काय काम आहे ते बोला पटापट. त्यावर मग लगेचच ती सांगू लागते की अगं आता सांगून काय उपयोग, तुझ्या बाबांना मगाशी खूप जोरदार ठसका लागला होता, त्यांना त्रास होत होता सर्दीमुळे आणि कफमुळे, पण वेळेवरती सायली आणि अर्जुन आले आणि सायली अर्जुनने येऊन तुझ्या बाबांना दवाखान्यात नेलं बबले, आणि त्यामुळं आता तुझे बाबा व्यवस्थित आहेत, दष्टपुष्ट आहेत. खरंच त्या सायली आणि अर्जुनचे खूप खूप उपकार झाले बघ, पण त्या उपकारांची परतफेड करून घेण्यासाठी त्यांनी तुला म्हणजे काही कळू नये म्हणून आमचा पत्तासुद्धा बदलला होता आणि आमच्याबरोबर तिने त्या बाईलासुद्धा ठेवलं होतं. त्यावर मग प्रिया म्हणते कोण बाई. त्यावर मैनावती म्हणते अगं तू विसरलीस होय, तुला जिच्याकडे विकलं होतं ती बाई. त्याबरोबर हे ऐकून आता प्रियाला खूप मोठा धक्काच बसतो. प्रिया विचार करते की बापरे, हे एवढं सगळं केलं सायली अर्जुनने, आता मला जाऊन पहिलं सदा आणि मैनाला भेटलंच पाहिजे, त्याच्यानंतरच मला हळूहळू एक एक पुरावा नष्ट करता येईल. पहिली सुरुवात सदा आणि मैनापासूनच करते. बॅगमध्ये कोल्हापुरी आणि रामपुरी चाकू घेऊन आता प्रिया ही सदावरती आणि मैनावतींच्या घरी पोहोचते आणि मग तिकडे येऊन आपण सविस्तर आता मला काय घडलं ते सांगा असं सगळं प्रिया त्यांना विचारू लागते. आता प्रियाने काय घडलं ते विचारल्याबरोबर सदा आणि मैना हे प्रियाला सांगू लागतात. तर आता इकडे प्रियाला घराबाहेर सायलीने आणि अर्जुनने पडताना पाहिलेलं असतं, त्यामुळे सायली अर्जुन हे सुद्धा दोघंजणं प्रियाचा पाठलाग करू लागतात. अर्जुन सायलीला विचारतो बायको आपण हिच्या मागे का जातोय, हिच्या मागे जाऊन आपल्याला आता काय मिळणार आहे.
सायली म्हणते हिच्या मागे जाऊन आपल्याला एक खूप मोठं घबाड हाती लागणार आहे, त्यामुळे तुम्ही शांतपणे फक्त माझ्याबरोबर चलत राहा. आणि मग आता सायली आणि अर्जुन हे दोघंजणं सदा आणि मैनाच्या घराबाहेर येतात आणि आता घराबाहेर येऊन गुपचूप ते दोघंजणं उभे राहतात आणि आता प्रियाचं आणि मैनाचं सगळं व्यवस्थित ऐकू लागतात. आता सायली हे अर्जुनला म्हणत असते, अहो एक काम करा, शूट करा तुम्ही. अर्जुन आता शूट करू लागतो. त्याबरोबर इकडे प्रिया ही मैनाला म्हणत असते, काय गं सारखे सारखे तुम्ही माझ्याकडे पैसे कुठून मागता? तुम्हाला काय वाटतं मी काय पैसे छापणारी मशीन आहे का? उठ सूट उठता सुटता माझ्याकडे पैसे मागता. मी तुम्हाला का सतत पैसे द्यायचे? मी काय तुम्हाला पैसे पुरवायला नोकरी करते का? माझ्याकडे काय पैशांचे झाड आहे का? पैशांच्या झाडाला पैसे लागतात का माझे? तुम्हाला काय वाटतं पुढच्या वेळी जर मला कुणी पैशांसाठी फोन केला ना तर याद राखा तुमची गाठ माझ्याकडे आहे. मी म्हटलं होतं ना की मी तुम्हाला दर महिन्याला पैसे देणार म्हणून. मग गेल्या महिन्यात दिलेल्या पैशांचं काय केलं? आणि फोन सतत कशाला करत होतीस? मैना तुला किती वेळा सांगितले मी कामात असते, व्यस्त असते, मला फोन करत जाऊ नको म्हणून. एवढा काय जीव चालला होता तुझा की मला फोन केल्याशिवाय तुला करमत नव्हतं, चैन पडत नव्हतं. त्याबरोबर मग ती सांगते यांची तब्येत अचानक खूप खालावली होती आणि म्हणून मी फोन करत होते. त्यावर प्रिया म्हणते तब्येत खालावली होती म्हणजे एवढं नेमकं काय झालं होतं? आणि हे बघ काहीही झालेलं असू दे, हा म्हातारडा काय इतक्यात मरणार तर नव्हता ना, मग उगाचच्या उगाच मला फोन करून का सतवलंस? नशीब माझ्या घरच्या कुणी बघितला नाही तो फोन. जर घरी कुणी बघितला असता की मला तू फोनही करतेस तर घरात सगळ्यांना मी काय उत्तर दिलं असतं माहिती आहे का तुला? त्यावर ती म्हणते, अगं असं काय बोलतेस, ते तुझे बाबा आहेत. त्यावर मग प्रिया म्हणते, कोण बाप आणि कसला बाप? त्याबरोबर मग मात्र आता इकडे खरोखरच आता प्रियाच्या आईला म्हणजेच मैनावतीला प्रियाचं खरं रूप दिसलेलं असतं. मग मैना म्हणू लागते, खरंच सॉरी खूप सॉरी. नाही म्हणजे मला वाटलं होतं की तुला तुझ्या आईबापाची काळजी आहे, तू आमचा विचार करतीस म्हणून आमच्यासाठी पैका पाठवतेस, पण मला माहीत नव्हतं की तू फक्त आमच्याकडं पैसा फेकतेस ते म्हणजे आमचं तोंड बंद ठेवण्यासाठी. मला वाटायचं आज पावतर तुला आमची काळजी आहे, तू आमची पोर आहेस म्हणून तू आमचा विचार करायलास. त्यावर प्रिया म्हणते, तुम्ही माझे आईवडील आहात म्हणून तुमचा विचार करावा अशी कुठलीही गोष्ट तुम्ही आजपर्यंत माझ्यासाठी केलेली नाही आहे, समजलं ना? आईवडील होतात ना माझे, मग काय गरज होती तुम्हाला मला रस्त्यावर उकिरड्यावर फेकून देण्याची किंवा त्या कुठल्या तरी बाईला विकण्याची? तुम्ही त्या बाईला नेऊन मला विकलत ना, त्यामुळे माझ्यावरती किती आणि काय काय वाईट वेळा आल्या ना ते तुम्हाला माहीत नाही. मला आयुष्यभर आईवडील असतानाही अनाथासारखं लहानाचं मोठं व्हावं लागलं. आयुष्यात आईवडील असतानाही मला कधी त्यांचं प्रेम नाही मिळालं. अनाथाश्रमात लहानाचं मोठं व्हावं लागलं, आवडीचे पदार्थ नाही मिळाले. सगळं तुमच्यामुळे झालं. चोऱ्या माऱ्या करायला लागल्या त्या बाईने मला ते सगळं शिकवलं, पण तरीही मी करत राहिले, झटत राहिले, झुंजत राहिले माझ्या आयुष्याबरोबर. आणि आता जेव्हा माझ्या आयुष्यात सगळे चांगले क्षण आलेत, चांगले प्रसंग आलेत, तेव्हा आईबाप म्हणून तुम्ही दोघंजणं कुठून तरी उगवलाय, टपकलाय आणि तुम्हाला काय वाटतं की तुम्ही माझे आईबाबा आहात म्हणून मी तुम्हाला फुलासारखं सांभाळावं का? नाही, असं काही होणार नाही आहे, समजलं ना? मला तुमच्या दोघांमध्ये सुद्धा काडीचाही रस नाही आहे. बस उगाचच्या उगाच आता फार मेलोड्रामा करू नका. त्याबरोबर मग मैनावती म्हणू लागते की अगं तन्वी हे काय बोलायल्यास? तन्वी म्हणतात समजे म्हणून काय तू तन्वीच झालीस की काय? अगं ती प्रिया आणि तुझा विश्वास बसत नसेल ना तर बघ, आणखीन पुरावे बघ, पण तिच्यावर विश्वास ठेवू नको. हे सगळे सायलीचे शब्द आता मैनाला आठवायला लागतात. मैना विचार करते, खरोखर सायली जे काही बोलली होती तेच आता बरोबर आहे असं मला जाणवतंय. मग तरीही मैना प्रियाला म्हणत असते, म्हणजे तुला आमची काळजी नाही, तुझा आमच्यावर प्रेम नाही होय? त्याबरोबर मग त्या ठिकाणी सायली आणि अर्जुन येतात आणि आता सायली आणि अर्जुन म्हणतात, नाही, या मुलीचं ना तुमच्यावर प्रेम आहे, हिला ना तुमची काळजी आहे, नाही तुमचा विचार करते. ही जे काही करते ना ते फक्त स्वतःपुरतं, स्वतःसाठी आणि स्वतः करते, समजलं? उगाचच्या उगाच मैनावती तू हिच्यावरती आशा धरून बसली होतीस. तरीही मी तुला समजावण्याचा खूप प्रयत्न केला होता की ही जिला तू स्वतःची मुलगी म्हणून एवढ्या ठामपणे मिरवतेस ती तुझी मुलगी एक ना एक दिवस तुला फसवणार. त्याबरोबर मग आता प्रिया ही सायली अर्जुन समोर ड्रामा करू लागते आणि म्हणते, सायली अर्जुन अरे तुम्ही काय बोलताय? हे सगळं कोणाची मुलगी? अरे बघा, बरं झालं तुम्ही सुद्धा इथे आलात. ह्या सदाशिव काकांना बघा केवढा त्रास होतोय, यांना श्वास वगैरे घ्यायला सुद्धा प्रॉब्लेम होतोय. तर मी विचार करत होते की आपण एक काम करूया, आपण यांना हॉस्पिटलला शिफ्ट करूया, काय वाटतं तुम्हाला? त्याबरोबर सायली प्रियाच्या एक खणखणवून मुस्काटात लगावून देते आणि म्हणत असते, आता तरी सुधारली आहेस, आता तरी आलंय का डोकं भानावर, की आणखीन थोडं डोकं भानावर आणण्याची गरज आहे? प्रिया तुला काय वाटतं तुझे छक्के पंजे फक्त तुलाच कळतात? नाही म्हणजे तुझ्या इतक्या नीच कृतीला उतरून तुझ्यासारखी पापं नाही करू शकत माझ्यासारखा माणूस. पण काय आहे ना, तू नक्की कुठे जातेस, काय करतेस याची
याची हिस्ट्री तर नक्कीच मेंटेन करू शकतो. तुला माहिती आहे तुझ्या या आईला एक खूप कॉन्फिडन्स होता की तिची मुलगी तिचा विचार करते, तिची मुलगी म्हणजे तू तिला वाड्यावर सोडणार नाहीस वगैरे, आणि तुला ट्रॅप करण्यासाठीच आम्ही हे जाळं विणलं होतं आणि त्यामध्ये तू अगदी सहज फसलीस. मैनावती, बघितलंस ना, तुझ्या मुलीला तुझी कुठल्याही पद्धतीची काळजी वगैरे काहीही पडलेलं नाही आहे. आता तरी आमच्यावर विश्वास ठेव आणि आम्ही पुढच्या वेळेपासून जे सांगू ते अगदी गुपचूप आणि शांतपणे करत जा. आणि प्रिया, तुला काय वाटतं, तू आता खोटं बोलशील, पलटशील आणि आमच्याकडे काहीही पुरावा नसेल का? हे बघ. आणि मग सायली प्रियाला तो व्हिडिओ दाखवते ज्यामध्ये ती तिचं सगळं जे काही गुपित असतं ते बोलून सांगत असते, ज्यात ती म्हणत असते की मी तुमची मुलगी वगैरे काही नाही आहे, तुम्ही मला विकून टाकलं तर टाकलं, तुमच्यामुळे मी भिका मागायला लागले, तुमच्यामुळे मला मधुभाऊंच्या आश्रमात जाऊन राहावं लागलं वगैरे वगैरे सगळंच ती बडबडलेली असते. सायली आता तो व्हिडिओ दाखवून झाल्यावर प्रियाला म्हणते, काय झालं प्रिया, असं का बघतेस, शॉक लागला का? त्याबरोबर आता मैनावतीसुद्धा पुढे सरसावते आणि ती प्रियाला स्वतःच्या दिशेने गोल फिरवते आणि प्रियाच्या एक खणखणवून मुस्काटात लगावून देत म्हणते की मुलगी आहेस ना आमची, मग तुला आमची अजिबातच पर्वा पडलेली नाही आहे का? अगं, तुझ्यापेक्षा ही सायली आणि हा अर्जुन परवडले. आज आमच्या रक्ताचे नव्हते, आमचे सख्खे नव्हते, तरीसुद्धा जेव्हा आमच्या मुलींनी आमच्याकडे पाठ फिरवली तेव्हा या सायली आणि अर्जुननेच आम्हाला वाट दाखवली. अगं, जर हे दोघंजणं वेळेवर आले नसते ना तर आज तुझे बाबा या जगातही नसते. तुझ्या बाबांच्या पाठीशी आज हे दोघंजणं उभे राहिले. पण खरंच माझं चुकलं, मी उगाच तुझी साथ दिली. खरंच तू जे बोललीस ते बरोबर आहे, म्हणजेच की ही प्रिया कधीही सुधरू शकत नाही. सायली, माफ कर मला पुरी, माफ कर. त्यावर सायली म्हणते, असू द्या, माफी वगैरे मागायची काहीही गरज नाही आहे. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे ती जी दुसरी बाई असते तीसुद्धा म्हणू लागते की ह्या बबलीला आत्तापर्यंत कोणीही ओळखलं नव्हतं, हिला फक्त मीच ओळखलं होतं. ही स्वतःला खूप शहाणी समजते. लहान असताना मी घरातसुद्धा हिने चोरी केली होती, मी घरी नसताना. हिला वाटतं की ही पकडली जाणार नाही म्हणून, पण ही बरोबर नेहमी पकडली जाते. आत्तासुद्धा ह्या एवढ्या चांगल्या लोकांना फसवायला निघाली होती, पण शेवटी ह्या सायलीनं तुला पकडलीच. अजून तरी तू ज्या पोराला अपंग केलं होतंस त्याची आई तुझ्यापर्यंत पोचलेली नाही म्हणून तू जिवंत तरी आहेस. जर त्या जादवीनबाईपर्यंत तू गेलीस की नाही तर मग तर तू मेलीसच काय, बरोबर ना? आता इकडे ही बाईसुद्धा असं म्हणत असते आणि मग आता प्रियाला चांगलाच धसका बसतो की बापरे, म्हणजे या सगळ्यांनी मिळून मला ट्रॅप केलं. तर सायली आणि अर्जुन प्रियाला म्हणतात, तुला काय वाटलं की तुझ्या आईवडिलांपर्यंत तू येशील आणि आम्हाला कळणारही नाही का? हा सगळा आमचा प्लॅन होता. आम्ही सदा आणि मैनाला जाणून बुजून सोडलं होतं जेणेकरून तू इकडे बरोबर यावी त्यांच्या मागोमाग. त्यानंतरनं तू इकडे येऊन एवढं सगळं बरळशील असं आम्हाला वाटलं नव्हतं, पण चांगली गोष्ट घडली, तू इकडे येऊन सगळं बरळलंस आणि आम्हाला आपोआपच सगळे पुरावे सापडले. आता हे सगळं आम्ही घरातल्या सगळ्यांना दाखवू तेव्हा काय होईल माहिती आहे का? सुभेदारांची लाडकी आदर्श सून बबली लोखंडे हिची घराबाहेर पाठवणी, हक्कलपट्टी, कळलं का? त्याबरोबर आता लगेचच सगळेजण हसतात. त्याबरोबर मग आता अर्जुन हा म्हणू लागतो, आतापर्यंत तू खूप फसवलंस आम्हाला, खूप उल्लू बनवलंस माझ्या भावाला, पण आता नाही, आता बास, आता तुला चांगली जन्माची अद्दल घडवतो की नाही आम्ही लोक ते बघत बसशील. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत ह्या व्हिडिओचा उत्तम पद्धतीने आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.